नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला गावाकडे पितृपक्षामध्ये म्हाळाला कशा भाज्या करतात ते दाखवणार आहे. कुठलं वाटण नाही, कुठला मसाला नाही, फक्त तेला मिठातल्या ह्या भाज्या केल्या जातात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला करूया. सगळ्यात आधी आपण बटाटा भाजी करू. 1/2 किलो ही बटाटे आहेत, उकडून अशा फोडी करून घेतल्या. बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घातली आणि चिरलेली मिरची, कढीपत्ता. मिरची कढीपत्ता असा तेलावर थोडासा भाजून घ्यायचा. मिरची भाजून झाली की एक अर्धा चमचा हळद घालायची आणि लगेचच बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. हळद, मीठ सगळं एकजीव होईल असं सगळं चांगलं मिसळून घ्यायचं. एकदम झटपट अशी आपली बटाट्याची भाजी बघा तयार होते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघा आपली एकदम साधी सोपी ही बटाट्याची भाजी तयार झाली. आता दुसरी भाजी कारलं करूया. कारलं आधी मी धुवून घेतलं. परत अशा पातळ पातळ फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवून घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल चांगलं तापलं की आपल्याला या कारल्याच्या फोडीमधलं मी पाणी काढून घेतलं आणि या फोडी अशा तेलामध्ये घालून घेतल्या आणि ह्या फोडी 2 ते 3 मिनटं आपल्याला तेलामध्ये अशा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे ह्या फोडींचा कच्चेपणा जाईल आणि तेलामध्ये चांगल्या ह्या फोडी भाजल्या जातील. बऱ्याच भागामध्ये मसाले घालून किंवा हिरवी मिरची घालून भाज्या करतात, पण गावाकडे अशा फक्त तेला मिठातल्या भाज्या करतात. आता थोडंसं चवीप्रमाणे मी मीठ घातलं आणि परत हे चांगलं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं यावर ताट झाकून आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे. आता थोड्या वेळाने बघा ताट काढून आपण कारलं शिजलं आहे का बघायचं आहे आणि परत हे कारल्याच्या फोडी आहेत त्या खालीवर अशा करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्या ह्या फोडी चांगल्या शिजल्या जातात. परत मी 2 मिनटं यावर ताट झाकून ठेवलं आणि परत एक चांगली वाफ काढून घेतली आणि थोड्या वेळाने बघा आपलं हे कारलं छान असं शिजलेलं आहे. फक्त तेला मिठातली आपली ही साधी सोपी कारल्याची भाजी पण तयार झाली. आता आपण तिसरी भाजी गवारीची शेंग करणार आहोत. हे गवारीची शेंग मी अशी निवडून मागचा पुढचा भाग काढून घेतला आणि अख्खी शेंग अशी आपण करणार आहोत. गावाकडे अशी अख्खी शेंग करतात, त्याच पद्धतीने मी आज ही अख्खी शेंग तुम्हाला करून दाखवणार आहे. गॅसवर कढई ठेवली. 1 चमचा यामध्ये मी तेल घातलं. तेल चांगलं तापले की ही गवारीची शेंग आहे ती घालून घ्यायची. ही शेंग आपल्याला 2 ते 3 मिनटं या तेलामध्ये चांगली अशी भाजून घ्यायची आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत शेंग ही भाजून घेणार आहोत. आता यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि परत मीठ घातल्यावर चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता यावर आपण ताट झाकून 2 ते 3 मिनटं चांगली शेंग शिजवून घेणार आहोत. आता 2 मिनटांनी बघा शेंग परत खालीवर आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि परत आपण ताट झाकून 1 मिनिटभर अशी शेंग शिजवून घ्यायची, म्हणजे सगळ्या बाजूनी छान आपली शेंग शिजली जाते. बघा 2 वेळा असं ताट झाकून अशी शेंग शिजवून घेतली आणि आपली शेंगाची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे. फक्त तेला मिठातली एकदम मस्त आपली ही शेंग तयार झाली. आता चौथी भाजी भेंडीची भाजी. इथं 1/2 किलो ही भेंडी घेतली. आधी स्वच्छ 2 वेळा धुतली, कपड्याने पुसून घेतली आणि अशा बारीक बारीक याच्या फोडी करून घेतल्या. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि तेलामध्ये ही भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं ही चांगली भेंडी आपण भाजून घेणार आहोत. अशी तेलामध्ये भेंडी भाजून घेतली की चिकट भेंडी होत नाही, एकदम छान सुटसुटीत अशी भेंडीची भाजी आपली तयार होते.
2 मिनटं अशी परतून घेतली की परत मी 2 मिनटांनी अशी भेंडी हलवून घेतली. यावर आपल्याला ताट झाकायचं नाही. ताट झाकलं तर पाणी सुटतं आणि आपली भेंडीची भाजी चिकट होते. आता शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत चांगलं हलवून घ्यायचं. आधी जर मीठ टाकलं तर मिठामुळे सुद्धा पाणी सुटतं आणि आपली भेंडीची भाजी चिकट आणि गिळगिळीत अशी होते. मीठ टाकल्यानंतर चांगलं मी असं हलवून घेतलं आणि आपली साधी सोपी भेंडीची भाजीसुद्धा तयार झाली. बटाटा भाजी, कारल्याची भाजी, गवार शेंग आणि भेंडीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेला मिठातल्या अशा भाज्या गावाकडे करतात. तुम्हाला ह्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या भाज्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.